आणि ती मात्र थरथर कापत रडत आक्रोश करत परत आपल्या पायांवर उभं राहायचा प्रयत्न करत होती. करण डोळ्यातील अश्रूला इतक्या मुश्किलीने आवरत होता की काय सांगावं. त्याला स्वतःचाच इतका राग येत होता की काय करू. का मी इतका शक्तिशाली नाही की या 6 जणांचा एकट्याने सामना करू शकेल. ती तिथे समोर माझी होणारी बायको यांच्याकडे भीक मागत आहे अब्रूची, आणि मी नुसतं बघत बसण्याशिवाय काही करू शकत नाही. का देवा, का तिला माझ्यासारखा नवरा दिला. तिच्यासाठी तो देवाय कार्तिक ठाकूरच ठीक होता. तो आज असता तर कोणाची हिंमत झाली नसती विरजाकडे वाकड्या नजरेने बघायची. का मी इतका कमजोर आहे. व्हाय आय एम सो वीक. विरजा हतबलपणे त्या दारूच्या बॉटलकडे बघत होती. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या, पण तिची हुंदके ऐकणारा पण कोणी नव्हता त्या रूममध्ये. तिने कापत असलेल्या हातांनी ती बॉटल उचलली आणि आपल्या थरथरत्या ओठांना लावली. इतकी असहाय्य होती ती आज की देवांना पण तिची दया येत नव्हती. ते हार्ड ड्रिंक तिचा घसा जाळत जाळत आतमध्ये जात होतं. तिला मोठ्या प्रमाणात उलटीची उबळ आली. ती ओकणार पण तेवढ्यात इंद्रजित बोलला, एक थेंब जरी दारू खाली सांडली तर घरी जायचं विसरायचं. ते ऐकताच ते कोकरू घाबरलं, थरकापलं आणि अक्षरशः काकुळतीने भीक मागत बोललं, नाही नाही, मला घरी जाऊ द्या, मी नाही सांडत, मी पिते सगळं. असं बोलून तिने ती अख्खी बॉटल तोंडाला लावली आणि गटागटा प्यायली. आग आग नुसती आग पसरलेली तिच्या घशात, पोटात तरी ती पितच जात होती. दारूचा एक थेंबही न सांडता करणचे हात त्या ट्रॉलीवर गाडले जात होते. विरजाची ती हालत बघून डोळ्यात रक्त उतरत होतं. तो आता संधीची वाट न बघता पिस्तूल, चाकू, रॉड असं काही मिळतंय का आजूबाजूला ते बघू लागला. आज मेलो तरी बेहत्तर, पण या 6 जणांपैकी कोणाला जिवंत ठेवणार नाही मी. इथे विरजाने ती एवढी मोठी अख्खी बॉटल रिकामी केली, एकही थेंब न सांडता. विरजा हातातील ती अख्खी रिकामी बॉटल त्या सगळ्यांना दाखवत, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी संपवली, एकही थेंब खाली नाही सांडलाय. तुम्ही बघा पाहिजे तर, पण आता मला जाऊ द्या. माझी आई माझी वाट बघत असेल घरी. प्लीज मला जाऊ द्या. माझं लग्न ठरलंय, मी कोणाची तरी होणारी बायको आहे, प्लीज. विरजा रडत भेकत होती आणि ते 6च्या 6 जण राक्षसाप्रमाणे खतखत हसत होते. इंद्रजित, तुझं लग्न तर सेलिब्रेट करायला तुला इथे बोलावलंय डार्लिंग. ही बिडिंग स्टॉप झालं होतं, ते पण चक्क 1 बिलियनला. माहीत नाही कोणत्या बिलिनियरला विरजामध्ये एवढा इंटरेस्ट आला होता. तिथे किंजलने आपल्या फोनमधून बिडिंग क्लोज केली आणि ते 6 जण आपले कपडे उतरवत विरजाच्या जवळ जात होते. विरजाचं टॉर्चर सिलेक्ट झालं होतं आणि किंजल खदखदून हसत होती. माझ्या करणबरोबर लग्नाची स्वप्न बघत होतीस ना, मग तुला लग्नाचं चांगलं गिफ्ट तर द्यावंच लागणार होतं. एन्जॉय युअर हनीमून बिफोर युअर मॅरेज माय डार्लिंग. तुला करणच्या कुठल्याच लायकीची ठेवणार नाही मी. करणला परत माझ्याकडे यावंच लागेल. हा तो फक्त माझा आहे, या किंजल कार्तिक ठाकूरचा. किंजल घरी परतत होती. तिच्या भाईचा कुठे आहेसचा मेसेज आल्यावर तिला जन्नतमध्ये थांबणं योग्य वाटलं नाही. तिने लगेच व्हॉइस मेसेज केला, मी पार्किंग लॉटमध्ये आहे, घरी चालली आता. इथे टॉर्चर रूममध्ये ते 6 जण एक एक पाऊल टाकत विरजाच्या दिशेने येत होते. तिला आधीच पायांवर नीट उभं राहता येत नव्हतं. त्यातून अख्खी दारूची बॉटल संपवल्यावर ती स्वतःवरचं नियंत्रणही गमावून बसली होती. पण त्या अवस्थेत ती जमिनीवर सरपटत तिच्यामधलं आणि त्या राक्षसांमधलं अंतर कमी करत होती. तिची ही हतबलता, तिचं ते केविलवाणं भीक मागणं, त्यांच्यापासून दूर पळण्याचा निष्फळ प्रयत्न करणं बघून त्या राक्षसांचं हसू थांबत नव्हतं. उलट त्यांना जास्तच चेव येत होता. तेवढ्यात करणने दारूच्या बॉटल्स तोडल्या आणि अर्धवट तुटलेल्या बॉटल्स घेऊन त्या राक्षसांवर धावून गेला. करण त्यांच्यातील दोघांवर वार करणार तेवढ्यात ते दोघे खाली पडले आपोआप आणि बाकीचे पण डोके गच्च दाबून खाली बसले. रागाने थरथर कापत असलेल्या करणला लक्षात यायला थोडा वेळ लागला की ड्रग्सने आपलं काम करायला सुरुवात केली आहे. पण जेव्हा त्याला हे लक्षात आलं, तो लगेच भानावर आला आणि विरजाला इथून बाहेर काढलं पाहिजे. ह्या चांडाळांना तर मी नंतर उभा कापून काढीन, पण आधी माझं पिल्लू घरी सुरक्षित पोहोचलं पाहिजे. त्याने लगेच त्या लाईव्ह टेलिकास्ट करणाऱ्या टीव्ही आणि कॅमेऱ्याच्या वायर जोरात खेचून काढल्या.
लाईव्ह टेलिकास्ट लगेच बंद पडलं. करण धावतच विरजाकडे पोहोचला. तो हात धरून तिला उभा करू लागला, पण अजूनही धक्क्यात असलेली विरजा त्याला स्वतःला हात लावू देत नव्हती. उलट किंचाळून अजून पाठीमागे सरकत होती. करण रडवेला होत. पिल्लू, मी करण, तुझा करण, आलोय मी सोन्या, तुला न्यायला परत. थरथर कापत असलेल्या विरजाने ओरडूनच विचारलं, कोण करण? कुठला करण? मी नाही ओळखत कोणत्याही करणला. करण तिची अवस्था बघून एकदम हतबल होऊन गेला होता. अश्रू झरझर वाहत होते त्याच्या डोळ्यातून. स्वीट हार्ट, तुझा करण, तुझा मित्र करण, तुझा होणारा नवरा करण. विरजा स्वतःशीच पुटपुटत, माझा करण, माझा मित्र करण. दारूच्या गुंगीत असलेल्या तिच्या बिरबिरत्या डोळ्यांना तो अजून पण नीटसा दिसत नव्हता, पण तिच्या छिन्नविछिन्न मनाला ओळख पटली होती. ती करण करण करत त्याला हाताने चाचपू लागली आणि कोसळली त्याच्या बाहुपाशात. हुंदके देऊन देऊन रडू लागली त्याच्या मिठीत. विरजा आक्रोश करत, करण, कुठे होतास करण? मी किती शोधलं तुला, पण तू सापडलाच नाही मला. तुला शोधत शोधत मी इथे आले आणि ह्या लोकांनी मला. एवढं बोलून ती मोठमोठ्याने हुंदके देत देत रडू लागली. करण, माहीत आहे पिल्लू, यांना मी सोडणार नाही. या सगळ्याचा बदला घेऊन राहील मी. असा सोडणार नाही मी ह्या साल्यांना. विरजा बरोबर काय काय झालं आहे हे आठवून त्याचा आत्मा आक्रोशत होता. विरजा, करण, नाही, मला घेऊन चल इथून. हे राक्षस आहेत. प्लीज करण, इथून चल आधी. कुठेतरी दूर ने ह्या जागेपासून मला. करण तिला थापटत, हो सोन्या, इथे एक क्षणही थांबणार नाही आहोत आपण. घरी जाऊया, असं म्हणून तो विरजाला घेऊन उचलणार आणि निघणार दरवाजाच्या दिशेने. तेवढ्यात विरजाला जोरात उबळ आली आणि तिने उलटी करून सगळी दारू पोटातून बाहेर काढली. करणने लगेच धावून ट्रॉलीमधून पाण्याची बॉटल काढली आणि तिला पाणी पाजलं. थोडंसं तिच्या चेहऱ्यावरून फिरवलं. तसं विरजाला थोडं बरं वाटलं. अजून वेळ न घालवता त्याने तसंच विरजाला दोन्ही हातांवर उचललं. दरवाजाच्या दिशेने गेला. पण तेवढ्यात टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक, त्या आवाजाने तो तिथेच सुन्न झाला. एक क्षण त्याला काहीच कळलं नाही. मग मात्र तो त्या दरवाजाच्या हँडलपासून हळूहळू एक एक पाऊल मागे टाकत सरकला. ह्या आवाजाला तो अखेर कसा विसरू शकत होता? ती स्वतः प्रत्यक्ष तिथे येत होती. द प्रिन्सेस. करणने आपल्या नशिबाला दोष दिला आणि पाठीमागे बघितलं. मागाशी झालेल्या ड्रगच्या ओव्हरडोसमुळे काही वेळेसाठी सेरबेर झालेले ते 6 जण आपापल्या जागेवर आजूबाजूच्या वस्तूंचा आधार घेत उठून उभे राहत होते. बाहेर ती आणि आतमध्ये हे राक्षस. करण मोठ्या चक्रव्यूहात अडकला होता. त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती. पण विरजाच्या होणाऱ्या दुर्दशेच्या नुसत्या आभासाने त्याचं काळीज थर कापून गेलं. काय करावं ते त्याला कळत नव्हतं. ड्रगच्या भयंकर नशेत असलेल्या त्या राक्षसांचं अजूनही विरजाकरणकडे लक्ष गेलं नव्हतं. या संधीचा फायदा घेत करण बाजूच्या छोट्या कपाटाच्या आत विरजाला घेऊन घुसला. धाडकन दरवाजा उघडून ती आतमध्ये शिरली तर तिला त्या रूममध्ये वेगळंच दृश्य दिसलं. लाईव्ह प्रसारण बंद पडलेलं. तिचे ते 6 मित्र ड्रगच्या नशेत इथे तिथे धूत पडले होते आणि विरजा दॅट डाऊन मार्केट गायब होती. कुठे गेली ती? विरजा गायब झाल्याच्या जाणीवेने किंजल अक्षरशः सेरबीर झाली आणि जोरात किंचाळली, व्हेअर आर यू ब्लडी? तिच्या त्या आक्रोशाने कपाटाच्या आत लपून बसलेली विरजा थरथर कापू लागली. जागच्या जागी भीतीने मागे पुढे होऊ लागली. हातपाय झाडू लागली. तिच्या तोंडातून भीतीने मोठा हुंदका बाहेर पडणार तोच करणने तिचं तोंड हाताने घट्ट दाबून ठेवलं आणि तिला आपल्या मिठीत घट्ट जखडून ठेवलं. तिला तो जराशी ही हालचाल करू देत नव्हता. चुकूनही जरासाही टकचा आवाजही त्या दोघांकडून झाला असता तर सगळं तिथे संपलं असतं त्यांच्यासाठी. किंजल त्या पूर्ण रूमवर विरजाला शोधत होती. जशी ती विरजा करण लपलेल्या टेबलापाशी आली तसा त्या दोघांचा श्वासच अडकला. एक अर्धा तासांपूर्वी किंजल जेव्हा पार्किंग लॉटमध्ये होती तेव्हा तिला एक मेसेज आला होता की टॉर्चर रूमचं लाईव्ह टेलिकास्ट बंद पडलं आहे. काय झालं असेल ह्या आशंकेने ती धावत सुटली जन्नतच्या दिशेने आणि इथे आली तर ती विरजा जोशी गायब. वेडी झाली होती ती, नुसती वेडी.
विरजा न सापडल्याने त्या रूममध्ये धडाधड तोडफोड करत सुटली होती. रागाने तिने आपल्या मित्रांच्या फटाफट कानफडात मारायला लागली. ते आधीच करणने ड्रिंक्समध्ये टाकलेल्या ड्रगच्या नशेत होते. त्यात अजून किंजलने त्याच ड्रिंक्समध्ये टाकलेल्या भरमसाठ रेप ड्रग्सची भर पडली होती. आधीच वृत्तीने राक्षस असलेल्या त्यांना निष्पणाच्या कळसाला नेलं होतं. शरीरभर नुसती आग आग पेटली होती त्यांच्या आणि समोर फक्त एकच स्त्री शरीर दिसत होतं, ते फक्त किंजल कार्तिक ठाकूरचं. त्यांच्या लालभडक डोळ्यात जागा होत असलेला सैतान बघून किंजल हादरून गेली. तिला आपली चूक कळून चुकली. अखेर या राक्षसांना सैतान बनवणारी पण तीच होती ना. किंजलच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती दिसत होती. क्षणाचाही विलंब न लावता जीवाच्या आकांताने धावली ती दरवाजाच्या दिशेने. पण त्या राक्षसांनी दरवाजापासून तिला ओढलं, फरफटत नेलं जशी काही ती एक कचकट्याची बाहुली असावी आणि फेकलं त्या बेडवर. इतक्या वर्षाची जिवलग मैत्री एका क्षणात विसरले ते सैतान आणि तुटून पडले तिच्यावर. एक लहान मुलाच्या खेळण्यासारखं खेळत होते तिच्या शरीराबरोबर. किंजलच्या हृदयद्रावक किंकाळ्यांनी ती रूम नुसती भरून गेली होती. विरजा तडफडत होती किंजलच्या किंकाळ्या ऐकून. ती धडपडत होती करणच्या मिठीतून बाहेर किंजलला जाऊन वाचवायला. पण करणने घट्ट पकडून ठेवलं होतं तिला आणि जाऊच देत नव्हता तो. करण रडत होता, कारण आता जे किंजलबरोबर होत होतं त्याला तो पण तेवढाच जबाबदार होता. त्याने माहीत असून सुद्धा ते डबल ड्रग्ज त्यांना पाजले होते. किंजलच्या किंकाळ्यांनी त्याला हलवून टाकलं होतं. त्या कपाटाच्या फटीतून चाललेला सगळा राक्षसी अत्याचार विरजा आणि करण असहाय्यपणे बघत होते. विरजाने करणकडे मदतीच्या आशेने बघितले, पण करणने भरलेल्या डोळ्यांनी तिला नाही म्हणून सांगितलं. नाही विरजा, आपण नाही वाचू शकत तिला. ती माणसं नाही, सैतान आहेत. ते आज कोणालाच सोडणार नाहीत. किंजलला गमावून बसलो आहे, तुला नाही गमावू शकत. त्याने विरजाला घट्ट मिठीत आवळून घेतलं. विरजा करणच्या मिठीत हळूवार हुंदके देऊन देऊन रडू लागली. 1.5-2 तास हा खेळ चालला होता आणि मग सगळं शांत. इतका वेळ चालणारा किंजलचा किंचाळणारा विव्हळणारा आवाज एकदम बंद झाला होता. ती एकदम जीवघेणी शांतता ऐकून दोघांचं काळीच थर कापलं. ते दोघे कपाटातून बाहेर पडणार तेवढ्यात धाडकन महेश त्या रूममध्ये घुसला. पहिल्यांदा त्या रूमची हालत, ते 6 जण आणि छिन्नविछिन्न रक्तबंबाळ अवस्थेतली किंजलला बघून तो पण दचकला. आपल्या आयुष्याची एकमेव सुवर्ण संधी अशी वाया जाताना बघून त्याचा जीव जळत होता. तो तिला धडाधड थापडा मारून उठवत होता, पण मृतवत किंजलमध्ये एवढा त्राण नव्हता की ती उठवू शकेल आणि काही प्रतिसाद देऊ शकेल. किंजलला गदागदा हलवून पण ती जागी होत नसल्याचं बघून महेश आयुष्यात पहिल्यांदाच रडकुंडीला आला होता. त्याच्या आयुष्याचा जॅकपॉट हा असा वाया जाताना बघून त्याचा आत्मा जळत होता. महेशचा पठ्ठ्या, दादा जिवंत असली तरी ती वाचू शकणार नाही. शेवटचा घटका मोजतंय पाखरू. हिला किडनॅप करून पण काही फायदा नाही आपल्याला. उलट हिला उचललं तर विनाकारण मर्डरच्या केसमध्ये आपणच जाऊ. मग तो देवाय ठाकूर काही सोडत नसतो आपल्याला. महेश भडकून, त्या ठाकूरच्या तर साल्याने आयुष्य बर्बाद केलंय माझं. आजपर्यंत माझ्या सुखस्वप्नांची नुसती राखरांगोळीच केली ह्या ठाकूरने. याच्यामुळेच त्या सर्जेरावाचं कुत्रं बनून फिरावं लागतंय गळ्यात पट्टा घालून. ते काही नाही, ह्या दोघांना पण बघेन मी. आधी ह्या ठाकूरला रक्ताचे अश्रू पाजेल, मग त्या सर्जेरावाचा काटा काढेल. आपल्या हातातून सुवर्णसंधी गेल्यामुळे महेश पेटला होता आणि त्या बेशुद्ध किंजलचे लचके तोडत होता. ठाकूरला शिक्षा म्हणून त्याने इम्पिरियल क्लबच्या बाहेर गाड्यात वाट बघत असलेल्या आपल्या सगळ्या पट्ट्यांना खाली जन्नतमध्ये बोलावलं आणि मग जो क्रूरपणा झाला तो वर्णन करण्याच्या पलीकडचा होता. किंजलच्या शरीराची नुसती दुर्दशा करत होते ते आपल्या वासनांनी आणि करण आणि विरजा मूक प्रेक्षक बनून होते त्या कपाटात लपून. विरजा आणि करण इतके थिजून गेले होते की त्यांच्या भावनाच नष्ट झाल्या होत्या. काही व्यक्त होण्याच्या पलीकडे गेले होते ते. किंजल किंवा किंजलचे ते शरीर कुठल्या यातनांतून गेले असेल याचा विचार करून करून त्यांचं मन त्यांना धिक्कारत होतं. विरजा रडत होती, ह्याला आपण जबाबदार आहोत करण, केवळ आपणच. शेवटी एकदाची ती माणसं निघून गेल्यावर ते दोघे कसेबसे थरथर कापत त्या कपाटाच्या बाहेर पडले. किंजल, इतकी सुंदर किंजल, कचकट्याच्या बाहुलीप्रमाणे तुटून फुटून पडली होती त्या बेडवर.
अब्रूबरोबर तिच्या शरीराचीही लक्तर करून टाकली होती नराधमांनी. करण सुन्न झाला होता. किंजलची ती अवस्था बघून स्वतःचीच लाज वाटून तोंड झाकून रडत होता. विरजाने आपल्या अंगावरची ओढणी पटकन तिच्या अंगावर टाकली आणि तिचं शरीर झाकलं. किंजलचा न चालणारा श्वास बघून धक्क्याने तिने करणकडे बघितलं. करण, शी इज डेड. विरजाच्या तोंडातून ते वाक्य ऐकताच करण गोठून गेला. शी इज डेड? प्रिन्सेस इज डेड? किंजल कार्तिक ठाकूर, द देवाय कार्तिक ठाकूरची लाडकी बहीण इज डेड? ते दोघे मटकनच खाली बसले सुन्न होऊन. किती वेळ गेला माहीत नाही, पण करण लवकर भानावर आला. विरजा अजूनही किंजलचे पाय पकडून रडत होती आणि तिची माफी मागत होती. मला माफ कर किंजल, मी नाही वाचवू शकली तुला. ती नुसती धाई मोकलून रडत होती. करण, विरजा, तो येतोय. विरजाने मान वळून करणकडे बघितलं. करण, तो येतोय. द देवाय कार्तिक ठाकूर येतोय. तो नक्कीच येतोय. करणने किंजलच्या त्या ब्लिंक होणाऱ्या फोनकडे बोट दाखवलं. भाई कॉलिंग. करण घाबरत, चल विरजा, चल इथून लवकर जाऊया. विरजा रडत, मी किंजलला सोडून कुठेही जाणार नाही. तिच्या अब्रूच्या अजून चिंधड्या होऊ देणार नाही मी. करण, आपण एवढे निर्गुण नाही आहोत. आपण तिला घेऊन जाऊया नरकातून बाहेर. मला माहीत नाही कुठे, पण मी तिला ह्या नरकात अजून ठेवू शकत नाही. करण, ती कशी असली तरी आपली मैत्रीण होती रे. करण मनात रडत, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी मैत्रीण, जिचं स्वप्न केवळ मीच आणि माझं प्रेम होतं, अशी माझी एकमेव मैत्रीण. आणि मग त्या स्वप्नांना मिळवायला कुठल्याही थराला जायची तयारी असणारी माझी प्रेमिका. का किंजल, का? काय मिळवलंस तू हे सगळं करून? काय मिळवलंस अखेर? शोक आवरता आवरत नव्हता, पण त्या भयानक जागेतून निघणंही गरजेचं होतं. कारण आता तिथे येत होता तो, त्या सगळ्यांचा बाप, सगळ्यांचा कर्दनकाळ, द देवाय कार्तिक ठाकूर. आणि मग जेव्हा त्याला कळेल की त्याची लाडकी बहीण प्रिन्सेस इज नो मोर, मेली आहे ती, काय करेल तो? जेव्हा त्याला कळेल की त्याच्या लाडक्या बहिणीच्या अब्रूची अशी लक्तरं मांडली गेली, कशा तिच्या अब्रूच्या चिंधड्या उडवल्या गेल्या, त्या पण करण तुझ्यामुळे. तो सोडणार नाही तुला करण. तुला, विरजाला, ह्या लोकांना, ह्या क्लबला, ह्या शहराला सोडणार नाही तो. परत एकदा त्यांच्यावर, त्या शहरावर मृत्यूचं तांडव घेऊन येईल तो क्रूर कर्मा. नाही, त्याला बिलकुल कळता कामा नये किंजलबद्दल, तिच्या मृत्यूबद्दल, तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल. नाहीतर जिवंत जाळून टाकेल तो सर्वांना. करणचे डोळे गरागरा त्या रूमवरून फिरू लागले आणि त्याला हवी ती वस्तू शोधू लागले. त्याला हव्या त्या वस्तू दिसताच तो त्या घेऊन किंजलकडे आला. विरजाच्या ओढणीने तिच्या त्या अनावृत्त शरीराला झाकलं होतं. करणने तसंच किंजलला बेडशीटमध्ये गुंडाळलं आणि तिला मूव्हिंग चेअरवर बसून विरजासकट एकदाचा त्या नरकाच्या बाहेर पडला. त्याने सगळीकडे बघितलं तर लोक अजून नशेच्या धुंदीतच होते. ते एवढे समोरून जात होते, पण कोणाला त्याचं काहीच पडलं नव्हतं. ते स्वतःमध्येच मग्न होते. करण जराही वेळ न घालवता तिथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागला. पण त्या जन्नतला ना खिडक्या होत्या ना दरवाजे. बाहेर जायचं तरी कसं? तो परत बाथरूमच्या लिफ्टने वरती क्लबमध्ये जाऊ शकत नव्हता, नाहीतर पकडला गेला असता. तो वेड्यासारखा किंजल आणि विरजाला घेऊन बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग शोधत होता. एक नशेत धुंद असलेलं एक कपल त्यांना पॅन्ट्रीच्या दिशेने जाताना दिसलं. त्यांचा पाठलाग करत ते एका रूममध्ये आले. त्या कपलमधल्या पुरुष पार्टनरने एका भिंतीसमोर उभं राहून एक पासवर्ड बोलला. तशा त्या भिंतीतली एक पोकळी उघडली गेली आणि ते तिथून हसत खिदळत बाहेर पडले. जादूची दुनियाच होती जन्नत. त्या कपलला जराही कल्पना नव्हती की त्यांना तो पासवर्ड बोलताना कोणीतरी ऐकतंय. ती लोक जशी बाहेर पडली त्याच्या 5 मिनिटांनी करण विरजा किंजल सकट त्या भिंतीच्या समोर उभा राहिला आणि तोच पासवर्ड बोलून बाहेर पडला. ते जसे बाहेर आले तसं त्यांनी स्वतःला क्लबच्या पाठीमागच्या गार्डनमध्ये बघितलं. क्लबची मेन बिल्डिंग त्यांच्यापासून थोड्या दूर अंतरावर होती, तर पाठीमागे अजून एका बिल्डिंगचं बांधकाम चालू होतं. मध्येच एक थंडगार वारा त्यांना गोठून गेला आणि ते भानावर आले. ते भानावर तर आले, पण पुढे काय करावं त्यांना कळत नव्हतं. विरजा आणि करणला लवकरात लवकर त्या परिसरातून निघून घरी जायचं होतं आणि स्वतःला सुरक्षित करायचं होतं.
पण ते असं किंजलच्या मृत शरीराला स्वतःबरोबर घेऊन जाऊ शकत नव्हते. नाही तिला कोणाच्या सुपूर्द करू शकत होते, नाही तिला इथे असंच ठेवून जाऊ शकत होते. वरतून देवाय ठाकूरला हे सगळं कळण्याची भीती होतीच. ते हतबल झाले होते, खूप हतबल. करणला फक्त एकच पर्याय दिसत होता. त्याने तिथेच गार्डनच्या एका साईडला असलेलं फावडं उचललं आणि खड्डा खणू लागला. विरजा रडत होती तर करणच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. नियतीने आज त्या सगळ्यांना कुठल्या दुर्दैवी वळणावर आणून सोडलं होतं. त्याने कधीच विचार केला नव्हता की किंजलला त्याला असा कधी शेवटचा निरोप द्यावा लागेल. तिला त्या खड्ड्यात ठेवताना त्याचा आत्मा रडत होता. त्याने मोठ्या जड अंतकरणाने तिला तिथे ठेवले आणि तो तिच्यावर माती सारणार तोच त्याला आपलं करंगळीचं बोट कुणीतरी पकडल्यासारखं जाणवलं. त्याने आश्चर्याने खाली बघितलं तर ते घट्ट पकडणारा हात किंजलचा होता. डोळे बंद होते, शरीर स्थिर होतं, फक्त त्या बोटांची हालचाल होत होती. किंजल एकदम क्षीण आवाजात अडखळत, करण, मी जिवंत, डोंट किल मी. किंजलला जिवंत बघून करणच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. तिला त्या खड्ड्यातून तो लगबगीने बाहेर काढू लागला. त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. तो तिला काढतच होता की किंजल बोलली, किंजल, तू होतास ना तो वेटर, तू होतास ना त्या रूममध्ये, तरी तू. करण. किंजलच्या बंद डोळ्यातून अश्रूचा एक थेंब पडला आणि मातीत मिसळला. माझा भाई सोडणार नाही तुम्हाला. हे तुम्हीच केलं ना माझ्यासोबत. आज ह्या मरण यातना तुमच्यामुळेच भोगते ना मी. माझा भाई सोडणार नाही तुम्हाला जिवंत. तो नक्कीच येतोय माझा बदला घेण्यासाठी. मी सांगणार त्याला तुम्ही दोघांनी काय केलं माझ्यासोबत. माझ्या अब्रूचे लचके तुटले तुमच्यामुळे. करण, यू डिड धिस टू मी अँड डेट. त्या विरजाच्या अब्रूची लक्तरं अशीच तुटतील जशी माझी तुटली गेली तुझ्या डोळ्यासमोर, आणि तू काहीच करू शकणार नाही. चिंदड्या करून टाकीन मी तुमच्या. सोडणार नाही तुम्हाला. देवाय ठाकूर येतोय. भर बाजारात विकलं नाही तिला, त्या मुलीला, आणि ते पण तुझ्याच डोळ्यासमोर. तर मी प्रिन्सेस नाही, किंजल ठाकूर नाही. तिच्या त्या धमक्यांनी करण हादरून गेला, कारण त्या फक्त धमक्या नव्हत्या. किंजल जिवंत राहिली असती तर तिने आणि तिच्या त्या भाईने त्यांना खरंच मृत्यूपेक्षाही भयंकर रीतीने मारलं असतं. आणि विरजा तिच्या अब्रूचे धिंदवडे यावेळी नक्कीच मांडले गेले असते. थोड्या वेळापूर्वीच किंजलला जिवंत बघून झालेला आनंद कुठल्या कुठे गायब झाला आणि त्याची जागा संतापाने घेतली. मे बी यू जस्ट डोंट डिझर्व टू लिव्ह किंजल. इट्स बेटर यू डाय. कदाचित तू जगण्याच्या लायकच नाही किंजल. त्यापेक्षा तू मेलेलीच बरी. असं बोलून त्याने ती बेडशीट तिच्या तोंडावर पांघरली आणि तिच्यावर माती ओतून तो तिथून विरजा सकट निघाला. सिक्युरिटी गार्ड जाग्यावर नाही आहे हे बघून विरजा सकट तो पटकन बाहेर पडला. एक रिक्षा पकडली आणि घरचा रस्ता धरला. त्याचे मन, शरीर, आत्मा अजून थरथर कापत होता. ते आठवून जे त्याने आता 5 मिनिटांपूर्वी करून आला होता. करण मनात किंचाळत होता, आक्रोश करत होता. का किंजल, का मला हे सगळं करायला भाग पाडलंयस तू? का राक्षस बनवलंस तू मला? खूप चांगला व्यक्ती नसलो तरी माणूस होतो ग मी. आज सगळं संपवून टाकलंयस तू. आयुष्यभर स्वतःला तुझ्या खुनासाठी माफ करू शकणार नाही मी. खूप मोठी शिक्षा दिली आहेस तू मला तुझ्यावर प्रेम न करण्याची. खूप मोठी. तिथे विरजा ह्या सगळ्या आघातामुळे आपलं मानसिक संतुलन गमावून बसली होती. ती सारखी तीच वाक्य बोलत होती. मी ठीक आहे, सगळं ठीक आहे, काही झालेलं नाही. माझं करणवर खूप प्रेम आहे. मी खूप खुश आहे, आनंदी आहे. आम्ही दोघं लगेच लग्न करणार आहोत. देवाय ठाकूर अस्तित्वातच नाही. अशा कोणत्याही व्यक्तीला मी ओळखतच नाही. माझं लग्न आहे उद्या. मी खूप खुश आहे. मध्येच थांबून तिने रडत असलेल्या करणकडे बघितलं आणि किंचित हसली. लग्नाची खूप तयारी करायची असेल ना करण आपल्याला? पत्रिका छापायच्या आहेत अजून. तुला कपडे घ्यायचे आहेत, आईला साडी. सबंध थरथरणारं शरीर, डोळ्यात अमाप दुःख, चेहऱ्यावर तेवढाच आनंद, ओठांवर हसू, तर काळजातल्या दुःखाला सीमाच नव्हती. करणला समजतच नव्हतं की कसं सावरू ह्या विरजाला. त्यांची ती अवस्था बघून रिक्षावाल्याला पण आता भीती वाटू लागली. त्याने जोरातच रिक्षा दामटवली. थोड्या वेळातच रिक्षा चाळीच्या समोर उभी राहिली. रिक्षावाला तर इतका घाबरला होता की पैसे न घेताच तिथून पळाला.
विरजाला घेऊन करण हळूहळू चाळीच्या पायऱ्या चढत होता. सुनीताबाई विरजाच्या काळजीने जाग्याच होत्या. रडून रडून सुनीताबाई प्रणाली मीनूचे वाईट हाल झाले होते. आता परत कधी विरजा दृष्टीस पडते की नाही अशी भीती त्यांच्या काळजात दाटून आली होती. जेव्हा मध्यरात्री त्या खोलीचा दरवाजा खटखटला तेव्हा त्या सगळ्या दचकल्याच. पण जेव्हा विरजाची ती केविलवाणी हाक ऐकली, आई, सुनीताबाई झटदिशी दरवाजाच्या दिशेने धावल्या. विरजा डोळ्यांसमोर दिसताच त्या माऊलीचा आसवांचा बांध फुटला. दोघी मायलेकी एकमेकांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडत होत्या. रडणाऱ्या सुनीताबाईंनी विरजाला सावरत करणकडे एक नजर टाकली. करण अजूनही त्याच विनमनस्क मनस्थितीत होता. शरीर कपड्यांनी झाकलं असलं तरी त्याच्या आतल्या जखमा त्यांना दिसून येत होत्या. त्यातून त्याचा तो विमनस्क चेहरा. सुनीताबाईंचा काळजाचा ठोका चुकला. त्यांनी त्याला जरा थरथर कापतच विचारलं, काय झालंय करण? त्यांच्या मनातील भीती लपता लपत नव्हती. करणने मान वर करून सुनीताबाईंकडे बघितलं. त्याच्या डोळ्यातलं प्रचंड दुःख आणि दहशत बघून त्या खालीच बसून गेल्या. त्यांच्या प्रचंड दुःख आणि दहशतीचं आजपर्यंत एकच कारण होतं, ते म्हणजे देवाय कार्तिक ठाकूर. करणच्या ओठातून शब्द फुटू शकले नाहीत. तो फक्त एवढाच बोलला की तो येतोय, देवाय ठाकूर येतोय. करणच्या त्या शब्दांनी सगळं घर जागच्या जागी गोठून गेलं. अर्ध्या एका तासाने करण तिथून बाहेर पडला आणि आपल्या घरी गेला. कुठल्याही परिस्थितीत उद्या सकाळीच लग्न करून उद्याच्या उद्याच हा देश सोडायचं ठरलं होतं. सुनीताबाईंनी पटापट सामानाची बांधाबांध करायला सुरुवात केली. असंही त्या गरिबाच्या घरी होतच तरी किती सामान. जे होते त्यांनी ते थैल्यात गाठोड्यात बांधायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या पतींना म्हणजेच गणेश जोशी यांना रात्रीच कळवलं की उद्या मुलीचं लग्न आहे, यायचं तर या म्हणून आमंत्रण दिलं. असं मध्यरात्री झोपेतून उठवल्यामुळे गणेश जोशी भडकले होते. पण त्यांचा तो राग ऐकण्यासाठी सुनीताबाई जागेवर होत्या कुठे? त्यांनी तर फोन कधीचा ठेवून दिला होता. तर तिथे करणही मोठ्या मुश्किलीने आपल्या घरच्या लोकांना समजावत पॅकिंगला लागला होता. पण खरंच एवढ्या सरळ सहजपणे नियती हे सगळं घडू देणार होती का? अजून बरेच डाव खेळायचे बाकी होते तिचे. अजून बरेच फासे पडायचे होते. तिने सगळ्या सोंगाट्या परत हातात घेतल्या, खळखळ खेळवल्या आणि धडामकन फेकल्या त्या नशिबाच्या सारीपाटावर. राजाच्या चरणापाशी त्या सोंगाट्या येऊन थांबल्या. ठाक 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 ठाक. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.